नमस्कार. चला तर मी कल्पना ह्या ठिकाणी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. होऊ शकता अगदी मस्त कुरकुरीत हे चकल्या बनवलेल्या आहेत. चकल्या ज्या आहेत ना ह्या 1 महिन्याकरता अगदी अशाच कुरकुरीत राहतात आणि बिलकुल तेल पीत नाहीत आणि परफेक्ट चकली कशी बनवायची आणि काटेदार ही आज तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे. सहज कोणालाही बनवता येते. फर्स्ट टाईम जरी ह्या चकल्या बनवल्या तर बिलकुल बिघडणार नाहीत. परफेक्ट चकल्या बनवून तयार अगदी कुरकुरीत क्रंची चकल्या बनतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. चला तर ह्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे पाहूया. ह्या ठिकाणी 1 वाटी डाळवं घेतलेत. नेहमीचेच आपण डाळवं घेतलेले आहेत. स्वच्छ करून भाजून वगैरे घेतले. असं साधे आपण हे डाळवं घेतलेले आहेत. डाळवं जे आहेत ते मिक्सरला टाकून द्यायचे आणि अगदी बारीक आपल्याला ह्याची पावडर बनवायची आहे. अगदी जसं नेहमी आपण बेसन पीठ आणतो त्याच पद्धतीने आपण अगदी खूप पटकन हे बेसन पीठ सारखं आपलं तयार होऊन जाईल. ह्या ठिकाणी एक परात घेतलेली आहे. परातीमध्ये आपण परफेक्ट मेजरमेंट घेणार आहोत. ज्या वाटीनं आपण डाळवं घेतले होते तीच वाटी आपण ह्या ठिकाणी घेतलेली आणि 3 वाट्या इतकं आपण ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे. जे डाळवं आपण मिक्सरला काढले ते आता ह्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे. 3 वाट्या तांदूळ आणि 1 डाळवं वाटीचं आपण ह्या ठिकाणी पीठ टाकलेलं आहे. जिरे टाकलेले आहेत. 1 चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा थोडासा चोळून टाकायचा, वास खूप छान येतो. ओवा टाकून झालं की ह्या ठिकाणी आपण 1 चमचा इतकं लाल तिखट टाकलेलं आहे. पाव चमचा हळद टाकायचं. 1 चमचा कमी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार आपण ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकतो. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जे की लाल तिखट आणि मीठ मसाले जे आहेत ते व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होतील यामध्ये आपण थोडंसं चमच्याने मिक्स करून घेत आहोत. तांदळाचं पीठ नेहमीप्रमाणे आपण जसं दळून आणतो त्याच पद्धतीने दळून आणलेलं पीठ आहे हे. ह्या ठिकाणी 4 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे. परफेक्ट मेजरमेंट आहे. तुम्ही 4च चमचे घ्या, जास्त घ्यायचं नाही. जास्त घेतलं तर चकल्या तेल पितात. ह्या ठिकाणी 4 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि टाकून घ्यायचं. लगेच हात लावायचा नाही, नाही तर चटके बसतील. थोडंसं गार झालं की आपण हाताने आता ह्याला व्यवस्थित घासून घेणार आहोत. ह्या ठिकाणी एक ट्रिक लक्षात ठेवायचं की आपण जे तेल टाकलेलं आहे मोहन थोडंसं आपल्याला हाताने प्रेस करून व्यवस्थित आपण आता हे मळून घेणार आहोत. जे की पूर्ण मोहन जे आहे ते पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे. तर आपण ते व्यवस्थित मळून घेणार आहोत. गौराई जवळ आले की आपण वेगवेगळ्याचे पदार्थ बनवतो त्याच पद्धतीने आज आपण ह्या ठिकाणी चकल्या बनवलेल्या आहेत. आणखीन तुम्हाला कुठले पदार्थ पाहिजे तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता मोहन व्यवस्थित पिठाला लागलेला आहे. आता आपल्या ह्या ठिकाणी मी गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. साधारणतः 3 वाट्या इतकंच पाणी ठेवलेलं आहे. जर जास्तीचं लागत असेल तर थोडंसं जास्त ठेवलं तरी चालते, पण परफेक्ट आहे. पण तांदळाच्या पिठावर सुद्धा अवलंबून असते की पाणी ही कमी जास्त ऑब्झर्व करू शकते, त्यामुळे थोडंसं जास्तीचं ठेवायचं. मी ह्या ठिकाणी 3 वाट्या पाणी ठेवलेलं आहे. ते पाणी जास्त उकळून वगैरे घ्यायचं नाही, फक्त गरम पाणी करून घ्यायचं आहे. त्या अगोदर ह्या ठिकाणी मी थोडेसे तीळ घेतलेले आहे, ते तीळ टाकून द्यायचे. छोट्या वाटीनं अर्धी वाटीपेक्षा जास्त तीळ घेतलेले आहेत. तीळ हे कमी जास्त टाकलं तरी चालतात. जास्त टाकलं तर खूप छान टेस्ट पण लागते, दिसायला पण खूप छान दिसतात, त्यामुळे जास्त असे तीळ टाका तुम्ही पण. आता असं पीठ मिक्स झालेलं आहे. जे पाणी आपण गरम केलं आहे ते पाणी आता थोडं थोडं करून टाकायचं. एकदम टाकायचं नाही. अर्धं पाणी ह्या ठिकाणी टाकलेलं आहे आणि अर्धं पाणी शिल्लक ठेवलेलं आहे. आता व्यवस्थित आपण जसं नेहमीप्रमाणे भाकरीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळते वेळेस आपल्याला हलक्या हाताने मळायचं नाही, प्रेस करून मळायचं आहे आणि 5 मिनिटाकरता असंच आपल्याला व्यवस्थित दाबून असं मळून घ्यायचं आहे. जे की पिठाला छान चिकनाई यायला पाहिजे आणि चकल्या ह्या तुटणार नाहीत. जर हलक्या हाताने आपण लगेच मळलं आणि पटकन चकल्या करायला घेतल्या तर चकल्या ह्या करते वेळेस तुटू शकतात. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जसं नेहमी आपण चपाती आणि भाकरीसाठी पीठ मळतो तसंच पीठ आपण दाटसर पीठ मळून घेणार आहोत. पूर्ण पाणी आता ह्या ठिकाणी लागलेलं आहे आणि पूर्ण पाणी टाकून दिलेलं आहे. इतकं पाणी हे बरोबर आहे. आता इतक्याच पाण्यामध्ये मी हे पीठ पूर्ण मळून घेणार आहे. घट्टसर पीठ मळून झालेलं आहे. गॅसवरती कढई ठेवायचं आणि तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला. आता या ठिकाणी तेल टाकून ठेवलेलं आहे आणि गॅस मिडियम ठेवून तेल गरम होईपर्यंत आपण ह्या ठिकाणी चकल्या बनवून घेणार आहोत. असं 2-3 पार्टमध्ये आपण असे रोल बनवून ठेवलं तर आपल्याला चकली पात्रामध्ये घालताना अवघड जाणार नाही आणि पटकन बनवता येतं, त्यामुळे आपण असं रोल करून ठेवायचं. व्यवस्थित आपलं पीठ बनवून तयार झालेलं आहे. परफेक्ट मेजरमेंट सेट केलेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की चकल्या कशा झाल्या आहेत. थोडाही व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता पात्रामध्ये आपण पूर्ण पीठ टाकून दिलेलं आहे आणि आता आपल्याला चकल्या बनवायच्या. तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल की चकल्या ह्या परफेक्ट बनलेल्या आहेत. बिलकुल ह्या चकल्या तुटत नाहीत. जितकी आपल्याला साईज मोठी पाहिजे तितकी आपण ही चकलीची बनवू शकतो. अगदी ह्या आकारामध्ये, इतक्या आकारामध्ये आता मी सर्व चकल्या बनवून घेणार आहे.
बिलकुल चकल्या बनवते वेळेस तुटत नाहीत किंवा आपल्याला त्रास होत नाही किंवा जळ जात नाहीत. अगदी हलक्या हाताने सहज आपण ह्या चकल्या बनवू शकतो. इतक्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. उलटण्याच्या सहाय्याने आपण उलटण्यावर घेऊन ह्या चकल्या टाकून हाताने टाकलं तरी चालतात. उलटण्याने आपल्या तेलापर्यंत जरी गेलं तरी पोळत नाही आणि पटकन आपल्याला कढईत सोडता येतात. त्यामुळे उलटण्याने मी ह्या ठिकाणी टाकणार आहे. अगोदर पण आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चकल्या टाकलेल्या आहेत. तुम्ही नक्की चॅनलवरती जाऊन पाहू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत. आता ह्या ठिकाणी मी 4 ते 5 जितक्या बसेल तितक्या आपण चकल्या टाकून घेतलेल्या आहेत. जरी कमीच टाकायचं जास्तीचं टाकलं तर चकल्या ह्या मोडण्याची शक्यता असते. चकल्या टाकल्यानंतर तेलामध्ये लगेच आपल्याला झारा फिरवायचा नाही. एक 5 मिनिटाकरता किंवा 2 मिनिटाकरता आपण गॅस मिडियम ठेवून तळून घेणार आहोत. नंतर आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे. जेव्हा आपण चकल्या टाकतो तेव्हा अगदी गॅस फुल ठेवायचा आणि तेल छान कडकडीत गरम झालेलं पाहिजे आणि नंतर आपण गॅस मिडियम केलेला आहे. जेव्हा चकल्या तळतात तेव्हा त्या वर येतात आणि जो आवाज असतो बुडबुड तो बंद होतो, तेव्हा आपल्याला समजायचं की चकल्या ह्या छान तळलेल्या आहेत. अगदी छान कुरकुरीत आपली चकली तळून तयार झालेली आहेत. आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. अगदी ह्याच पद्धतीने सर्व चकल्या आता मी बनवून आणि तळून घेणार आहे. बऱ्यापैकी आपल्या चकल्या तळून झालेल्या आहेत. तरी तेल आपलं इतकं शिल्लक आहे, बिलकुल तेल आपलं उडालेलं नाही. अगदी कमी तेलामध्ये चकल्या तळून झालेल्या आहेत. भरपूर अशा चकल्या आपण बनवल्या आहेत. अगदी 3 वाट्या तांदळाच्या पिठापासून भरपूर अशा चकल्या बनवून तयार झाल्या आहेत. तुम्हाला ह्या ठिकाणी मी चकलीचा आवाज सुद्धा दाखवते की अगदी किती क्रंची आणि कुरकुरीत ही चकली बनलेली आहे. बिलकुल तेल हाताला लागत नाही. अगदी सुक्या अशा आपल्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. अगदी मस्त तुम्हाला तोडून दाखवते. अगदी ठिसूळ अगदी मस्त कुरकुरीत आपल्या चकल्या बनून तयार झाल्या आहेत. तुम्हाला ह्या चकल्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा किंवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.